आपण काही पोलीस विभागातून त्याचं व्हेरिफिकेशन साधारणतः करत नाही आणि असे अनेक अनोळखी चेहरे असतात जे कोणत्या तरी आपल्या परिचित व्यक्तीचा बोट पकडून आपल्याला भेटायला येतात म्हणून फोटो काढगा म्हणजे आपण त्याच्या पाठीशी आहोत असा त्याचा अर्थ कृपया लावू नका। म्हणजे याच्यातून एकदा मी सुद्धा मला माहीत नव्हतं एका व्यक्तीसोबत माझा फोटो निघाला, सुदैवाने मी वाचलो कारण नंतर TV चॅनल वगैरे जेव्हा मला प्रश्न केला तेव्हा त्या व्यक्तीला मी ओळखतही नव्हतो। घाई गर्दीत आगा फोटो काढगा आणि जेव्हा त्यांनी मला प्रश्न केला की तुमचा यांच्यासोबत फोटो आहे का, नंतर मी चौकशी केल्यावर लक्षात आलं की त्याचा फोटो राहुल गांधीजींसोबतही होता, उद्धवजींसोबतही होता, त्याचा फोटो शरद पवारांसोबतही होता। तेव्हा मात्र मी निश्चिंत झालो की आता TV चॅनलवाले आपलं वाजवणार नाही आणि वाजवलंच ते हेही फोटो मी देईल की मी एकटा दोषी नाही। त्यामुळे फोटोमध्ये गंभीरतेने आपण बघू नका। हां, त्याच्यासोबतचे आपले काही संबंध आहे का हे मात्र गंभीर आहे। ठाकरे असे म्हटले की आम्ही मोदींना दूर केलं नाही, मोदींनी आम्हाला दूर केलं नाही, ते वक्तव्य कसं पाहतात ते आता आपल्या नाही, मला असं वाटतं की वाक्य पॉझिटिव्ह वेने घ्यायचं। आम्ही तर पॉझिटिव्ह वेनीच घेतो, आम्ही निगेटिव्ह वेनी घेतच नाही। आम्हाला तर फक्त अपेक्षा 2019 मध्ये 24 ऑक्टोबर 2019 या महाराष्ट्राचा विश्वासघातकी दिवस होता, 4 वाजताचा तो अशुभ वेळ जेव्हा पत्रकार परिषद घेऊन इच्छा जागी। आता या इच्छेच्या संदर्भात हे पुढील प्रश्न झाले। आता त्यांनी आपला जो काही भाव व्यक्त केला की आम्ही काही मोदीजींच्या संदर्भामध्ये, मला माहीत नाही, मी ऐकलं नाही, तुम्ही सांगत आहात की मोदीजींच्याबद्दल माझ्या मनात सन्मान आहे किंवा अजून काही, तर द्वेष नाही, हा तर सकारात्मक दृष्टीनेच घ्यायचा असतो। शेवटी आपल्याकडे जेव्हा प्रभू रामाची आपण प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा वाघ्याला सुद्धा वाल्मिकी होण्याची संधी आपल्या देशामध्ये दिल्या जाते। पण चूक केली म्हणजे आयुष्यभर त्या चुकीचं आपण हेच केलं पाहिजे, मला वाटतं की चूक डोक्यावर घेऊनच वागलं पाहिजे असं नाही। ठीक आहे, त्यांनी म्हटलं चांगली गोष्ट आहे। भाऊ, मराठा आरक्षणासंदर्भातलं राज्यपत्र अधिसूचना आलेलं आहे, तरी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा म्हणतात की आम्ही 10 तारखेपासून उपोषणाला बसू आणि साखळी आंदोलन करू। या कॅबिनेट जो एकंदरीत अधिवेशन घेणार आहे तोपर्यंत आम्ही पुन्हा एकदा आंदोलन आणि उपोषण। नाही, असं आहे की या संदर्भामध्ये आदरणीय जरांगेजी आपल्याला जास्त माहिती देऊ शकतील। एक आमदार म्हणून, या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मला एवढंच वाटतं, प्रत्येकाने आपल्या मागण्या कराव्यात, मागण्यांचा पाठपुरावा करावा।